मराठी बालभारती इयत्ता 6वी. यातला 6वा धडा पण थोडा उशीर झाला. धडा 6 पण थोडा उशीर झाला. पान क्रमांक 21. हा धडा लिहिलेला आहे संदीप हरी नाझरे यांनी. त्यांचं चारोळी, कथा, कविता, अनुभव कथन, लेख, ललित लेख इत्यादींचे लेखन आहेत. वज्रमूठ हा कविता संग्रह आहे आणि विविध नियतकालिकांमधून साहित्य प्रसिद्ध झालेले आहे. हा धडा म्हणजे या धड्याचा परिचय असा आहे की हिमालयामध्ये काश्मीरच्या सीमेवर कारगिल नावाचं एक गाव आहे. तिथे एक तरुण पहारा देऊन आपल्या देशाचं रक्षण करत असतो आणि त्याला कळतं पत्रांनी की त्याची आई आजारी आहे. तो आईला भेटण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी घरी येतो, गावाला येतो, पण त्याची आई आधीच गेलेली असते, म्हणजे आधीच मरण पावलेली असते. आता देशप्रेम आणि आईची ओढ हा प्रसंग या पाठामध्ये दिलेला आहे. कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही पुरून उरणार नाही तो जवान कसला. इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीवघेणा तेवढाच उन्हाळा सुखावं आणि आल्हाददायी. आता कारगिल हे कुठे आहे? कारगिल हे काश्मीरच्या सरहद्द म्हणजे सीमा, भारत आणि पाकिस्तानची जी सीमा आहे तिथे कारगिल हे गाव आहे. आता तिथले जे जीवन आहे ते कसं खरतड म्हणजे खूप कठीण किंवा अवघड असं आहे, कारण ते अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी सीमा म्हणजे सतत सीमेवर सतत काही ना काही युद्ध सुरू असतं. आणि तिथला पावसाळा आणि आणि हिवाळा म्हणजे पावसाळा खूप आणि हिवाळा खूप असतो. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकांच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केलेला आहे. अशा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा. म्हणजे हा जो सैनिक आहे हा कुठे होता? हा होता कारगिलला. आणि कारगिलला त्यांनी कारगिलचं वर्णन आपल्याला दिलेलं आहे. मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमॅन येत असे. पोस्टमॅन आला की अक्षरशः इथं झुंबर उडे. मार्च महिन्याचे दिवस होते आणि बटालियनमध्ये त्यांच्या तिथे एक दर 15 दिवसातनं एकदा पोस्टमॅन यायचा. पोस्टमॅन पत्र घेऊन यायचा. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्यांसारखं पाजरून कधी वाहू लागायचं हे समजायचंच नाही. म्हणजे पोस्टमॅन आला की तो घरचं पत्र आणून द्यायचा आणि पत्र वाचताना प्रत्येकाला आपल्या घरी गेल्यासारखं वाटायचं. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. तर हे सगळे जे सैनिक होते, जवान, हे गावापासनं दूर होते, म्हणून यांना सारखं पत्र हा एकच त्यांना आधार होता आपल्या गावातली आपल्या घराची बातमी कळण्याची. बायकोनं पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. आता या जवानांनी ह्याच्याकडलं जेव्हा पत्र होतं म्हणजे त्याच्या बायकोनी पाठवलेलं होतं. बायकोनी पाठवलेलं पत्र होतं, त्याच्यावर तो म्हणतो की तिच्या आसवांच्या डागाशिवाय म्हणजे आसू म्हणजे अश्रू, फक्त त्याच्यावर सुकलेले अश्रू होते आणि त्यात काही लिहिलं नव्हतं. तरी ते पत्र मी वाचत होतो. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या-रावण्यांकडे जाणं येणं आलंच. त्यातच बहिणीचे रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरं करणं
हेच सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही. तसं कारगिल सारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. आता लेखक म्हणजे हा जो सैनिक आहे हा म्हणायचा की समजा इथून गावाकडे गेलं तर 8-10 दिवस इकडे तिकडे जाणं, म्हणजे पाहुण्या रावण्यांकडे जाणं आलं, नंतर नातेवाईकांकडे जाणं आलं, नंतर बहिणींकडे जाणं आलं, आणि एवढं सगळं होईपर्यंत पुन्हा परतायची वेळ होते. आणि हे इतकं दुर्गम ठिकाण आहे म्हणजे कारगिल, की तिथे आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला नेणं शक्य नसायचं. आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे की पत्नीची म्हणजे त्याच्या बायकोची काहीही तक्रार नसायची, कारण सैनिक तिथे कशाला जातात? आपल्या देशाचं रक्षण करायला जातात. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायची. माझी आई खूप हळवी. माझ्या पाठीवरच्या बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिनं जे अंथरूण धरलं ते सोडलंच नाही. आता तो सैनिक म्हणतो आहे की माझ्या वडिलांनाही माझा खूप अभिमान वाटायचा, म्हणजे त्यांना माझं खूप कौतुक वाटायचं. मी जेव्हा सुट्टीत, म्हणजे तो जवान जेव्हा सुट्टीत यायचा तेव्हा तो मिठाई आणायचा आणि ती मिठाई ते पूर्ण गावात वाटायची. आणि त्या सैनिकाच्या पाठीवर कधी गोळी लागली असेल, म्हणजे चकमक झाली तर गोळी लागली असेल, त्याचं व्रण बघून त्यांच्या आईनं अंथरूण धरलं, म्हणजे ती जी आजारी पडली ते उठलीच नाही. मी सगळ्यात धाकटा, म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तीळ तुटत असे. आता हा जो जवान आहे हा सगळ्यात लहान होता, त्याच्यामुळे सगळ्या घराचं याच्यावर प्रेम होतं. या हळव्या माऊलीच्या व प्रेम बांधवाच्या आठवणी फेर धरायच्या. तर आता हे सगळं त्याला खूप आठवायचं. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची. मला वाटायचं भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानानं ठेवला जाईल. ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानानं फुलून येईल. आता हे तर सगळं होतंच, पण तरीही त्या सैनिकाला असं वाटायचं की मला जे आपल्या देशाची जी जबाबदारी दिलेली आहे ती पण खूप जरुरी आहे. आणि समजा याच्यासाठी मला बलिदान द्यावं लागलं, म्हणजे याच्यासाठी मला माझा जीव जरी द्यायला लागला तरी मला खूप आनंदच होईल. काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवनं गावाकडचा सांगावा सांगितला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता. मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. आता काल सुखदेव म्हणून कोणी त्याच्या गावातून आला तर त्यांनी निरोप पाठवला की आईची तब्येत खूपच खराब आहे. म्हणजे त्या सैनिकाच्या आईची तब्येत खूपच खराब आहे, तरी तिने निरोप पाठवला आहे की तू माझी काळजी करू नको, आपल्या घरातले सगळे माझी काळजी घेतात, तू फक्त भारत मातेचं रक्षण कर. माझं मन ढसाढसा रडत होतं. डोळ्यातलं पाणी हटेना, जीव घाबरागुबरा होऊ लागला, मन सैरभैर झालं. तसा मी उठलो, थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. आता जसं त्या सैनिकाला कळलं की त्याच्या आईची तब्येत बरी नाही आहे, म्हणजे आईला बिलकुल बरं नाही आहे, तर त्याचा जीव घाबरागुबरा होऊ लागला आणि मन भीती वाटायला लागली. तर तो मेजर साहेबांच्या पुढे, म्हणजे त्याच्याहून जे मोठे साहेब असतात त्यांच्या समोर गेला आणि त्यांना सांगितलं आणि त्यांनी रजा मंजूर केली, म्हणजे सुट्टी मंजूर. कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता, रस्ता कटत नव्हता. कधी एकदाचा आईला पाहीन असं झालं होतं.
आता सामान घेऊन तो गावाच्या वाटेला लागला, म्हणजे गावाला यायला निघाला. आणि किती 8-10 दिवसाचा प्रवास होता. त्याच्यात वेळ जाता जात नव्हता. सारखं त्याला आईची आठवण येत होती. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईनं कुशीत घ्यावं आणि मीही आसुसलेल्या मनानं तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं. म्हणजे आता कधी मी आई जवळ जातो आणि कधी आई गालावरून हात फिरवते आणि जवळ घेते असं त्या जवानाला, म्हणजे त्या सैनिकाला वाटत होतं. गावाच्या वेशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोचलो तसं काहीतरी विपरीत घडतंय हे मी ताडलं. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. आता जेव्हा तो सैनिक आपल्या गावी आला, गावाच्या वेशीवर आला, म्हणजे गावाच्या सीमेवर आला, तसं गावातला प्रत्येक जण त्याच्याकडे पाहत सुटला. आणि तो जसं गावाच्या पाराजवळ पोहोचला. पार म्हणजे काय की जिथे एक मोठं झाड असतं त्याच्या बाजूला जो सिमेंटचा ओटा केलेला असतो त्याला पार असं म्हणतात. तर तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की काहीतरी विपरीत घडलं. विपरीत घडलं म्हणजे काहीतरी वाईट घडलेलं आहे. हातातल्या जाडजूड ट्रंका म्हणजे काय, टिणाच्या ज्या लाकडी पेट्या असतात त्याला ट्रंक असं म्हणतात. तर त्याने ती ट्रंक तिथेच टाकून तो घराच्या दिशेनं धावत सुटला. गावाच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत टाकताच बहिणी माझ्या गळ्यातून पडून रडू लागल्या. आता तो सैनिक म्हणतोय की जसं मी घरात गेलो, म्हणजे वाड्याजवळ गेलो आणि आतमध्ये गेलो, तसंच माझ्या बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का, माझी आई कुठून येते का, माझं लेकरू आलं असं तिच्या आवाजातला शब्दांचा कानोसा मी घेत होतो. आता जेव्हा तो आतमध्ये गेला तेव्हा भाऊ त्याचे जे होते, भाऊबंद म्हणजे सगळे नातेवाईक, ते खाली मान घालून बसले होते. पडवीवर म्हणजे समोर असा एक ओटा असतो घराच्या, त्याला पडवी असं म्हणतात, आणि पडवीत बसले होते. मात्र त्या सैनिकाची नजर कोणाला, आईला शोधत होती. त्याला असं वाटलं की कुठून तरी आईचा आवाज येईल की माझं लेकरू आलं. तिच्या त्या थरथर त्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आता आपली आई आपल्याला कधीच भेटणार नाही, कधीच दिसणार नाही. तो आईला भेटायला तर आला होता पण थोडासा उशीर झाला. असा हा धडा आहे की पण थोडा उशीर झाला, म्हणजे शेवटी त्याला आपल्या आईला भेटता आले नाहीच. आता ह्याच्यामध्ये थोडेसे वाक्यप्रचार आहे आणि वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ बघू आपण. जसं ह्याच्यात काही काही वाक्यप्रचार दिलेले आहे, सेवा बजावणे म्हणजे सेवा करणे, तर हे आपण बघू, मग लिहून देईल मी तुम्हाला.